Hello students, today's lecture we will discuss about next topic is seed certification. Okay, मग सीड सर्टिफिकेशन ॲक्च्युअल कन्सेप्ट काय आहे, सीड सर्टिफिकेशन का करायचं आहे आणि सीड सर्टिफिकेशन कशासाठी उपयोगी पडतं हे आपल्याला बघायचं, त्याचा यूज काय आहे. ओके, मग सीड सर्टिफिकेशन जर झालेलंच नसेल तर ते सीड आपल्याकडे जे सीड अवेलेबल झालेलं आहे किंवा जे सीड आपल्याला प्रोव्हाइड झालेलं आहे ते पूर्णपणे क्वालिटीचं आहे का हे सर्टिफाईड झाल्याशिवाय ते आपल्यापर्यंत येत नाही किंवा त्याला एजन्सी पुढं प्रोव्हाइड करत नाही. त्यासाठी सीड सर्टिफिकेशन किंवा गुड क्वालिटीचे जे सीड्स असतील जे नेक्स्ट जनरेशन वेल डेव्हलप करू शकतात, वेल प्रोव्हाइड करू शकतात, तेच सीड्स काय केले जातात काउंट करून सिलेक्टेबल करून तेच त्याला सर्टिफिकेशन टॅग देऊन पुढच्या प्रोसेससाठी त्याला परमिशन दिली जाते. त्यासाठी सीड सर्टिफिकेशन ही जी कन्सेप्ट आहे किंवा हा जो क्रायटेरिया आहे किंवा हा जो त्यांचा प्रिन्सिपल आहे सीड सर्टिफिकेशन, हे ते काय करतात, त्या एजन्सीज असतील किंवा ते ब्रीडर्स असतील किंवा ते फार्मर्स असतील, ते सीड सर्टिफिकेशन प्रोसेस कंप्लीट झाल्याशिवाय पुढं परमिशन देत नाहीत. ओके, दिस इज अ सीड सर्टिफिकेशन. मग त्यामध्ये व्हॉट इज सीड सर्टिफिकेशन? सीड सर्टिफिकेशन म्हणजे काय, हे लिगली सँक्शन सिस्टीम, म्हणजे हिला काय केलं जातं, ह्या सीड सर्टिफिकेशन सिस्टीम जी आहे ही लिगली सँक्शनच केली जाते. तिचा जो ऑथराईज पर्सन असेल त्याच्या ऑथराईज पर्सनच्या साईनने किंवा परमिशनच्या थ्रूच ते सीड काय केलं जातं मार्केटिंगसाठी अवेलेबल करून दिलं जातं. दॅट इज ए सीड सर्टिफिकेशन. म्हणजेच काय, लिगली सँक्शन सिस्टीम, दॅट इज कॉल्ड ॲज ए सीड सर्टिफिकेशन. टू मेंटेन क्वालिटी ऑफ सीड ड्युरिंग सीड प्रोडक्शन. मग सीड प्रोडक्शन ज्यावेळेस केलं जातं मग ती सीडची जी क्वालिटी असेल ती क्वालिटी काय केली जाते, मेंटेन केली जाते आणि ती क्वालिटी इम्प्रूव्ह होऊन तिची जी क्वालिटी असेल ती मेंटेन करण्यासाठी सीड सर्टिफिकेशन ही प्रोसेस काय केली आहे, अप्लाय केलेली आहे. पोस्ट हार्वेस्ट ऑपरेशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ सीड. मग ज्यावेळेस पोस्ट हार्वेस्टिंग टेक्निक तिथे अप्लाय केली जाईल किंवा सीड डिस्ट्रीब्युशन ही जी टेक्निक आहे किंवा हा जो कन्सेप्ट तिथे अप्लाय केला जाईल त्यावेळेस सीड सर्टिफिकेशन हे कंपल्सरी असलंच पाहिजे किंवा सीड सर्टिफिकेशन इज अ कंपल्सरी तिथं ते अप्लाय केलं जाईल. ओके, त्यासाठी सीड सर्टिफिकेशन हे असलं पाहिजे. देन सीड सर्टिफिकेशन इज अ क्वालिटी ॲश्युरन्स प्रोसेस. मग हे काय क्वालिटी ॲश्युरन्स किंवा क्वालिटीची गॅरंटी देण्याचं काम सीड सर्टिफिकेशन प्रोसेस करते. ओके, सीड्स intended for domestic and international markets is controlled and inspected by official sources in order to guarantee consistent high quality for consumers. ओके, मग सीड सर्टिफिकेशन काय करतं, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं ते काय करतं, गॅरंटी प्रोव्हाइड करतं किंवा गॅरंटी आहे किंवा हे सीड फुल गॅरंटीचं आहे. ही जी रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे सीड सर्टिफिकेशन एजन्सीज काय करतात, कस्टमरला किंवा ब्रीडर्सला प्रोव्हाइड करतात, जेणेकरून सीड सर्टिफिकेशन ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट पुढं काय केली जाते, फॉलोअप केली जाते. ओके, मग ऑफिशियल सोर्स आहे, ऑर्डर गॅरंटीची देतं, त्यानंतर कन्सिस्टंट हाय क्वालिटी ऑफ फॉर कन्झ्युमर्स. मग हाय क्वालिटी जी आहे ती तिथं डेव्हलप झालेली आहे असा कन्सेप्ट क्लिअर करूनच तिथं काय केले जाते, सीड सर्टिफिकेशन प्रोसेस अप्लाय केली जाते. त्यानंतर इट इन्क्ल्यूड्स फील्ड इन्स्पेक्शन. मग त्याच्यामध्ये काय आहे, फील्ड इन्स्पेक्शन आहे, सीड क्वालिटी टेस्ट आहेत, त्यानंतर प्री अँड पोस्ट क्वालिटी चेक. ओके, एवढ्या सगळ्या प्रोसेसेस त्याच्यामध्ये काय केल्या जातात, काउंट केल्या जातील. मग फर्स्टली फील्ड इन्स्पेक्शन केलं जाईल, त्यानंतर सीड क्वालिटी जी आहे ती चेक केली जाते, त्यानंतर प्री अँड पोस्ट म्हणजे ज्यावेळेस सीड हार्वेस्ट करायच्यात किंवा चेकिंग करायच्यात त्यावेळेस सीड सर्टिफिकेशन एजन्सी त्याच्यावरती काय करते, ऑब्जेक्शन घेऊ शकते. सीड क्वालिटी पोस्ट क्वालिटी चेक केल्यानंतरसुद्धा सीड सर्टिफिकेशन एजन्सीज असतील त्याच्यावरती ऑब्जेक्शन्स घेऊ शकतात. ओके, सीड सर्टिफिकेशन इज अ व्हॉलंटरी प्रोसेस बट लेबलिंग इज अ कंपल्सरी. मग इट इज अ व्हॉलंटरी प्रोसेस. ओके, इट इज अ टेम्पररी प्रोसेस आहे पण तिच्यावरती काय लेबलिंग इज अ कंपल्सरी. ओके, सीड सर्टिफिकेशन हे टेम्पररी केलं जातं किंवा एक छोटीशी मायनर प्रोसेस आहे, पण ते सीड सर्टिफिकेशन टॅग जर नसेल तर त्याला पुढच्या लॉटसाठी किंवा पुढच्या वर्कसाठी काय केलं जात नाही, परमिशन दिली जात नाही. दॅट इज सीड सर्टिफिकेशन कंपल्सरी. देन सीड
सर्टिफिकेशन कन्सेप्ट, ॲक्च्युअल कन्सेप्ट काय आहे किंवा कोणी तो कन्सेप्ट मांडलेला आहे. ओके, कन्सेप्ट ऑफ सीड सर्टिफिकेशन वॉज ओरिजिनेटेड इन स्वीडन ड्युरिंग 20th century by visiting agronomist and plant breeder to the progressive farmers. ओके, मग स्वीडनमध्ये हिचं काय केलेलं आहे, स्टार्टअप झालेलं आहे. मग ॲग्रोनॉमिस्टने त्याला व्हिजिट दिली. ओके, त्यानंतर प्रोग्रेसिव्ह फार्मर्सने त्याला व्हिजिट दिलेली आहे, त्याला चेकआउट केलेलं आहे. who took seeds from them primarily with the objective of educating them on how to avoid contamination. This initiated field inspection processes. Okay. फर्स्टली कन्सेप्ट ऑफ सीड सर्टिफिकेशन काय आहे, तर त्यासाठी ॲग्रोनॉमिस्टने आणि प्लांट ब्रीडर्स किंवा सीड ब्रीडर्स असतील यांनी काय केलेलं आहे, त्याच्यावरती वर्कआउट केलेलं आहे, चेकआउट करण्याचं काम केलेलं आहे. मग प्रायमरीली त्यांनी ऑब्जेक्टिव्स किंवा त्याचे एज्युकेटिंग किंवा त्याचा जो कोर्स असेल सीड सर्टिफिकेशनचा कोर्स. ओके, मग काय त्यासाठी फील्ड इन्स्पेक्शन आहे किंवा फील्ड काउंट कसं करायचं आहे किंवा सीड क्वालिटी कशी मेंटेन करायची किंवा कोणते क्वालिटीचे सीड्स नेक्स्ट जनरेशनसाठी आपण यूज करू शकतो, हे सगळं त्या सीड सर्टिफिकेशन एजन्सी थ्रू काय केलं जातं, चेकआउट केलं जातं. आणि त्याच पर्सनच्या हेल्पनं किंवा पर्सनच्या परमिशननं त्याला सीड सर्टिफिकेशन हे जे टॅग आहे ते टॅग केले जाते. ओके, त्यानंतर इन इंडिया द फील्ड इव्हॅल्युएशन ऑफ द सीड क्रॉप्स and its certification started with the establishment of National Seed Corporation NSC 1963. ओके, मग नॅशनल सीड कॉर्पोरेशन एजन्सी जी आहे त्या एजन्सी थ्रू हे सीड काय केलेलं आहे, प्रोड्यूस केलेलं आहे किंवा त्या कॉर्पोरेशनच्या परमिशनने हे सीड काय काय केलं आहे, मार्केटिंगसाठी अवेलेबल करून दिलेलं आहे असं तिथं सांगण्यात येत आहे. देन the Seeds Act 1966 provided the required inputs for the establishment of official seed certification agency by the state. मग त्याच्या काही ऑफिशियल सर्टिफिकेशन एजन्सीज आहेत बाय स्टेट लेव्हल्स. ओके, स्टेट लेव्हलला त्याच्या सर्टिफिकेशन एजन्सीज असतील, त्या एजन्सीज थ्रू काय केलं जातं आहे किंवा सीड ॲक्ट 1966 जो आहे त्याच्या थ्रू ह्या सर्टिफिकेशन एजन्सीज त्यांचं वर्क करतात आणि सीड नेक्स्ट लॉटला किंवा नेक्स्ट स्टेपसाठी नेक्स्ट चेकअपसाठी ते काउंट केलं जातं. महाराष्ट्र वॉज फर्स्ट स्टेट इस्टॅब्लिश ऑन ऑफिशियल सीड सर्टिफिकेशन एजन्सी ड्युरिंग 1970 ॲज पार्ट ऑफ द डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. मग महाराष्ट्र हे फर्स्ट आहे कशासाठी, सीड सर्टिफिकेशन एजन्सीज कोर्ससाठी किंवा सीड सर्टिफिकेशन एजन्सीजसाठी डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर थ्रू याने काय केलं, 1970मध्ये या सीड सर्टिफिकेशन एजन्सीज ज्या असतील त्यांचं वर्कआउट तिथं चालू केलेलं आहे. ओके, द नेक्स्ट प्रिन्सिपल्स ऑफ फार्मिंग सीड सर्टिफिकेशन एजन्सी. मग त्याच्या काय प्रिन्सिपल्स आहेत, सीड सर्टिफिकेशन एजन्सीचे काही प्रिन्सिपल्स. मग इट शूड नॉट इन्व्हॉल्व इन सीड प्रोडक्शन अँड मार्केटिंग. ओके, मग याच्यामध्ये काय होत नाही, सीड प्रोडक्शन केलं जात नाही आणि मार्केटिंगही केले जात नाही. फक्त जे रॉ मटेरियल सीड्स जे आहेत किंवा जे त्यांच्याकडे रॉ मटेरियल टॅगिंगच्या बिफोर जे आलेलं आहे तेच मटेरियल ते काय करतात, ॲडजस्ट करतात किंवा ॲक्सेप्ट करतात आणि मार्केटिंगसाठी ते अवेलेबल करून दिलं जातं. ओके, म्हणजे मार्केटिंगसाठी ही परमिशन आहे असं त्यांनी सांगितलं जातं. त्याच नंतर ह्या सीड सर्टिफिकेशन एजन्सी थ्रू परमिशन भेटल्यानंतरच त्याला मार्केट केलं जातं. ओके, इट शूड हॅव अ ॲटोनॉमी. मग इट शूड हॅव ॲटोनॉमी म्हणजे काय, यांना स्वतःचं किंवा सेल्फ जे आहे ते स्वतःची जे परमिशन्स आहेत किंवा स्वतःचे जे त्यांचे ॲक्ट आहेत ते काय करू शकतात, ते ॲप्लाय करू शकतात सीड एजन्सीज. ओके, सीड सर्टिफिकेशन प्रोसिजर ॲडॉप्टेड शूड बी युनिफॉर्म थ्रू आउट दी कंट्री. मग सीड सर्टिफिकेशन एजन्सीज ज्या आहेत त्या काय आहेत, कंट्री वाईज काय काय सेपरेटेड आहेत. ओके, इट शूड क्लोजली बी असोसिएटेड विथ टेक्निकल इन्स्टिट्यूट्स. ओके, मग यांच्या काय टेक्निकल इन्स्टिट्यूट्स असतील किंवा टेक्निकल त्यांचे इन्स्टिट्यूशन्स असतील त्याच्या थ्रू हे काय करतात, त्यांचं काम करून घेतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल फार्मर्स काय करतात, एखाद्या इन्स्टिट्यूशन थ्रू किंवा एखाद्या कंपनी थ्रू काय करतात, सीड ॲडॉप्ट करतात आणि ते परत त्या कंपनीलाच ते काय करतात, ते
रिलीज आउट करतात आणि त्यानंतर रिलीज आउट केल्यानंतर मग त्या कंपनीज ज्या आहेत त्या कंपनीज ह्या सीड सर्टिफिकेशन एजन्सीजला ह्या सीडचे काय करतात इन्फॉर्मेशन देतात आणि त्यानंतर मार्केटिंगसाठी अवेलेबल करून देतात ह्या सीड सर्टिफिकेशन एजन्सीज. देन इट शुड ऑपरेट ऑन नो प्रॉफिट अँड नो लॉस बेसिस. ओके, मग सीड सर्टिफिकेशन जे आहेत याच्यामध्ये काय होत नाही, प्रॉफिटही होत नाही आणि लॉसही होत नाही. ओके, म्हणजे काय लॉस आणि प्रॉफिट याच्यावरती यांचा काही त्यांचं रिलेशन नाही. ओके, इट शुड हॅव अ ॲडेक्वेट टेक्निकल स्टाफ अँड फॅसिलिटीज फॉर टाइमली इन्स्पेक्शन ऑफ सीड फील्ड्स. ओके, मग त्यांचे काही जे पर्सन्स असतील किंवा ऑथराईज पर्सन्स असतील किंवा ऑथराईज केलेले काही कमिटीज असतील त्या कमिटीच्या हेल्पनं यांचं इन्स्पेक्शन केलं जातं आणि फील्ड सीडचे जे आहे ते इन्स्पेक्शन केलं जातं, त्याच्यानंतर त्याचं काउंटिंग केलं जातं टाईम टू टाईम. ओके, देन इट शुड सर्व फॉर द इंटरेस्ट ऑफ सीड प्रोड्युसर अँड बायर्स. ओके, मग जे सीड प्रोड्युसर्स आहेत किंवा सीड ब्रीडर्स आहेत हे ते काय करतात त्याच्यावरती इंटरेस्टेड दाखवतात आणि ते काम करतात असं त्यांचं म्हणणं आहे. मग ज्यावेळेस सीड सर्टिफिकेशन एजन्सी असेल त्या सीड सर्टिफिकेशन एजन्सीने परमिशन दिली तरच नेक्स्ट जनरेशनसाठी ते सीड किंवा नेक्स्ट कस्टमरपर्यंत सीड्स काय केले जातात, प्रोव्हाइड केले जातात. देन नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ सीड सर्टिफिकेशन. मग त्याचे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत, प्रिन्सिपल आत्ताच आपण बघितले. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ज काय आहेत, टू मेंटेन अँड मेक अवेलेबल टू फार्मर्स हाय क्वालिटी सीड्स अँड प्रोपागेटिंग मटेरियल्स ऑफ नोटिफाईड काइंड अँड व्हरायटीज. म्हणजे फार्मर्स असतील त्यांना काय करणं, हाय क्वालिटीचे सीड्स प्रोव्हाइड करणं, सप्लाय करणं, प्रोपागेटिंग मटेरियल जे आहे ते त्यांना सप्लाय करणं, नोटिफाईड काइंड अँड व्हरायटीज. मग ज्या नंबर ऑफ व्हरायटीज आहेत, नंबर ऑफ टाईप्स ऑफ व्हरायटीज असतील, टाईप्स ऑफ सीड्स असतील, ते सीड्स काय करणं फार्मरला प्रोव्हाइड करणं. ओके, हे ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर टू एन्श्युअर द ॲक्सेप्टेबल स्टँडर्ड्स ऑफ सीड व्हायबिलिटी, व्हिगर, प्युरिटी अँड सीड हेल्थ. मग याच्यामध्ये काय केलं जातं आहे, सीड व्हायबिलिटी टेस्ट ही चेक केली जाते, जर्मिनेशन टेस्ट चेक केली जाते, डॉर्मन्सी टेस्ट असेल ती पण चेक केली जाईल. त्यानंतर व्हिगर जे आहे, व्हिगर म्हणजेच जर्मिनेशन पर्सेंटेज किती आहे हे चेक केलं जातं. प्युरिटी मीन्स ती फिजिकली प्युअर आहे का, फिजिकली वेल डेव्हलप आहे का, फिजिकली मेंटेन आहे का हे चेक केलं जातं. जेनेटिकली वेल डेव्हलप आहे का, जेनेटिकली मेंटेन आहे का हे पूर्णपणे चेक केलं जातं हे सीड प्युरिटीमध्ये. त्यानंतर सीड हेल्थ, मग सीड हेल्थ कशी आहे, सीडचं स्टोरेज कसं केलेलं आहे, सीडचं वेट किती आहे, सीडचा कलर कसा आहे, हे सगळं त्या सीड हेल्थमध्ये काय त्या कन्सेप्ट येतात. त्यानंतर टू एन्श्युअर जेनेटिक आयडेंटिटी अँड जेनेटिक प्युरिटी, व जेनेटिक आयडेंटिटी आणि जेनेटिक प्युरिटी ही चेक केली जाते. त्यानंतरच सीड सर्टिफिकेशन सीड सर्टिफिकेशन एजन्सी जी आहे नेक्स्ट प्रोसेससाठी सीड काय करते, रिलीज आउट करते. त्यानंतर ए वेल ऑर्गनाइज सीड सर्टिफिकेशन शुड हेल्प इन अकम्प्लिशिंग द फॉलोइंग 3 प्रायमरी ऑब्जेक्टिव्ज. मग त्याचे 3 प्रायमरी ऑब्जेक्टिव्ज आहेत किंवा फर्स्टली ऑब्जेक्टिव्ज काय काय आहेत त्यामध्ये, द सिस्टमॅटिक इंक्रीज ऑफ सुपिरियर व्हरायटीज. मग सुपिरियर व्हरायटीज किंवा ज्या ऑलरेडी व्हरायटीज काय काय आहेत, वेल डेव्हलप आहेत, सुपिरियर व्हरायटी आहेत, त्यांना काय केलं जातं, अजून इम्प्रूव्ह केलं जातं आणि प्रोडक्शन इल्ड इन्क्रीज केलं जातं. देन द आयडेंटिफिकेशन ऑफ न्यू व्हरायटीज अँड देअर रॅपिड इन्क्रीज अंडर ॲप्रोप्रिएट अँड जनरली ॲक्सेप्टेड नेम्स. ओके, मग न्यू व्हरायटीज जे असतील किंवा त्यांचं रॅपिड इन्क्रीज होत असेल किंवा त्याला ॲक्सेप्टेड नेम्स. ओके, मग न्यू व्हरायटी असेल तर तिला जे नेम आहे ते नेम तिला ॲक्सेप्ट करावं लागतं किंवा ते तिला नेम प्रोव्हाइड केलं जातं. देन प्रोव्हिजन फॉर कंटिन्युअस सप्लाय टू कम्परेबल मटेरियल बाय केअरफुल मेंटेनन्स. ओके, मग त्याला कम्पेरेबल मटेरियल असेल किंवा केअरफुल मेंटेनन्स त्या प्लॅन्टचा किंवा त्या सीड्सचा तिथं केला जातो, जेणेकरून ते सीड सर्टिफिकेशन एजन्सी पूर्णपणे चेकअप झाल्यानंतरच ते सीड्स काय करतात, नेक्स्ट क्वालिटीसाठी किंवा नेक्स्ट प्रोसेससाठी रिलीज आउट करतात. मग ज्यावेळेस सीड सर्टिफिकेशन केलं जातं, ॲक्च्युअल सीड सर्टिफिकेशन काय हे आपण बघितलं. गुड क्वालिटीचे सीड्सच काय केले जातात, अप्लाय केले जातात. ओके, मग कोणत्या क्लासला कोणता टॅग आहे किंवा कोणत्या कलरचा टॅग आहे तर ते सीड काय काय तिथं सर्टिफाईड झालेलं आहे हे चेक केलं जातं. त्यासाठी आपण बघूया.
फर्स्ट आहे ब्रीडर्स टॅग गोल्डन येलो. गोल्डन येलो कलरचा जर टॅग असेल त्या बॅगला तर हा काय आहे, पूर्ण सर्टिफिकेशन झालेला आहे. ओके, दॅट इज ए ब्रीडर टॅग्स. त्यानंतर फाउंडेशन टॅग व्हाईट. मग व्हाईट कलरचा टॅग जर त्या सीड बॅगला असेल तर हे पूर्णपणे काय आहे, ऑथराइज्ड झालेलं आहे, परमिशनेबल आहे, म्हणूनच याला हा टॅग स्टिक केलेला आहे. ओके, जर टॅग नसेल तर ते काय होत नाही, पुढची प्रोसेस फॉलो करत नाही. त्यानंतर सर्टिफाईड टॅग ॲज्युअर ब्ल्यू. मग ब्ल्यू कलरचा जर टॅग असेल तर तेच कॉल्ड ॲज ए सर्टिफाईड सीड्स. ओके, येलो, ब्ल्यू आणि व्हाईट हे टॅग जे आहेत हे त्या टॅगचं काय करतात, ते नोटिफिकेशन देतात किंवा आयडेंटिफिकेशन देतात. देन फर्स्ट चॅप्टरमध्येच आपण बघितलं तर मल्टिप्लिकेशन काय आहे, तरी पण आपण परत बघूया. ब्रीडर सीड्स झाल्यानंतर ब्रीडर सीडचं काय केलं जातं, फाउंडेशन सीडकडे त्याचं कन्व्हर्ट केलं जातं. फाउंडेशन सीडचं कन्व्हर्जन डायरेक्टली सर्टिफाईड सीडमध्ये केलं जातं आणि सर्टिफाईड सीडचं डायरेक्टली काय केलं जातं, कमर्शियल कल्टिवेशन म्हणजे डायरेक्टली कस्टमरला प्रोव्हाइड केलं जातं. रिलीज अँड नोटिफिकेशन ऑफ व्हरायटी. मग न्यूक्लियस सीड आहे. न्यूक्लियस सीड झाल्यानंतर ब्रीडर सीड्स आहेत. ब्रीडर सीड झाल्यानंतर फाउंडेशन स्टेज फर्स्ट आहे किंवा फाउंडेशन स्टेज सेकंड आहे. ओके, फाउंडेशन स्टेज झाल्यानंतर सर्टिफाईड सीड स्टेज आहे, त्याच्यानंतर सर्टिफाईड सीड स्टेज सेकंड असं आहे. आणि सर्टिफाईड सीड स्टेज हे डायरेक्टली काय करतं, कमर्शियली कल्टिवेशन म्हणजे डायरेक्टली आपण ते फील्डमध्ये सो करण्यासाठी किंवा कल्टिवेशन करण्यासाठी फार्मर्सला प्रोव्हाइड केलं जातं. ओके, दिस इज ए सीड सर्टिफिकेशन कन्सेप्ट. थँक्यू.